किटू डार्लिंग ऐक ना, कशाला एवढी पॅनिक होतीये? शांत राहा, अजिबात घाबरू नकोस. तुझं डोकं ठिकाणावर नाहीये का? तू मला शांत राहायला सांगतोयस? किटू डार्लिंग ऐक, या सगळ्यातून आपल्याला खूप पैसा मिळणार आहे, खूप, एवढा की आपल्याला कुणाही समोर हात पसरायची गरज नाही, आपलं कुणापासून काही अडणारही नाही. सुहास, तुला कळतंय का की शिवा आता काय म्हणाली? आशू सुटणार आणि तो सुटला तर? हा मग सुटला तर सुटू दे ना. तू एक लक्षात घे, आपण एकदम सेफ आहोत. या सगळ्या प्रकरणात आपलं कुठेही नाव येणार नाही याची मी पुरेपूर खबरदारी घेतली. ओके, तू फक्त एवढंच कर की माझ्या बाजूने उभी राहा, कुठेही काहीही बोलू नकोस. मला आशूची काळजी वाटते. तो सुटणार आहे ना, हा मग कशाला काळजी करतेस? हा फक्त त्याला काही दिवस घरातच बसावं लागेल एवढंच. पण या सगळ्याची गरज कुणाला आहे, आपल्याला का त्याला? हो, पण मला कळायला नको की हे सगळं तू केलंयस. कीर्ती, मी तुला शेवटचं सांगतोय, आपण एकदम सेफ आहोत. तुझा शब्द खरा केलास ग शिवा. तुझ्या हातातून एवढी मोठी डील गेली आहे त्याचं तुम्हाला कोणालाच काहीच वाटत नाहीये ना? जाऊ दे ना मग डील. कळतं कुठे काय बोलावं ते. प्रत्येक वेळेला कसं काय निगेटिव्ह बोलतेस ग? आपल्याला आपल्या माणसापेक्षा डील जास्त महत्वाची आहे का? सांग बघू. आशू समोर काय महत्वाचं आहे आपल्याला? कीर्तीताई, त्याचं टेन्शन घेऊ नका. डील काय उद्याही मिळेल. ठीक आहे? अरे काकू, थँक्यू. वा वा. आशू, आज किती दिवसांनी एवढा खुश दिसतोयस रे? काका, मला एकदम फ्री वाटतंय. पण फक्त आता एक महत्वाचं काम राहिलंय. आशू, उद्या करूया ते का? अरे भावा, आता लोड घ्यायचा नाही, सगळी कामं होत राहणार. सुरुवात चांगली झाली ना, आता सगळं चांगलं आहे. हे पण ती अशी कशी तिथून गायब झाली? अरे बाबा, ती गायब झाली नाहीये, ती इथली नाहीये. हे ऐकून आम्हाला पण शॉक लागला होता. पण भाई लोक, तिला शोधावं तर लागेल ना लवकरात लवकर. ए शिवा, ऐक ना, हे बघ, तू टेन्शन नको घेऊ, सगळं काही नीट होईल, काळजी नको करू. हो शिवा, आम्ही आहोत ना सगळे. अरे पण मार्ग निघायला पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे. नुसता वेळ चाललाय आपला. आपल्याला जे करायचं होतं ते सगळं आपण केलं आणि आता पोलीसही लागलेत कामाला. सो लेट्स बी होपफुल. अरे पण जीजू, पोलीस सगळे त्यांच्या परीने करतील आणि तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे. अरे पण आता नाहीये पर्याय, काय करणार होतो आपण? काहीतरी तर करावं लागेल. असं नुसतं बसून चालणार नाही. तुम्हाला काही सुचत नाहीये का? ए भाईलो, एक मिनिट. मला ना एक नंबर सुचलंय. भैयाला चांगलं सुचता. काय? मी काय म्हणतो, आपण तिचा फोटो घेऊन सगळीकडे फिरलो तर? वा, काय रे, सलूट. पाठ कर. गप्पा बस. निदान त्याने सुचवलंय तरी. कसं शक्य आहे रे? एवढ्या मोठ्या शहरात तिचा फोटो कुठे कुठे घेऊन फिरणार? काहीतरी कशी सापडेल ती? अरे पण भाईलो, आपण बाकी लोकांची मदत घेतली तर बरं होईल ना? किती लोक? अरे या शहरातली सगळी जनता आली ना मदत करायला, तरी 1% चान्स आहे ती सापडण्याचा. आशू, बॅटरी बोलतोय ती आयडिया वर्क होऊ शकते. कशी काय? काय? असीम चाचा, जरा इकडे येतं का? काम आहे. आया आया. डॉक्टर प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज मला सांगा. हे बघा, आम्ही असे कुठल्याही पेशंटचे डिटेल्स तुम्हाला देऊ शकत नाही. याबाबत आम्हाला पूर्णपणे गुप्तता राखावी लागते. अहो पण ती बायको आहे डॉक्टर माझी. नाही, तरीही नाही. हे बघा डॉक्टर, तुम्ही तुमची खबरदारी पाळताय हे मला कळतंय, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का?
माझ्या बायकोला काहीतरी आजार झालाय. काय झालंय ते मला माहित नाही आणि ती सुद्धा मला सांगत नाहीये. मला फार काळजी वाटते डॉक्टर. आणि आता तुम्ही सुद्धा मला काही सांगत नाही आहात. एनिवे, थँक्यू. थांबा. प्रज्ञा, जरा रजिस्टर घेऊन आतमध्ये. ती आत्ताच येऊन गेली का? हो डॉक्टर, आत्ता बाहेर दिसली मला. हो, ते कसं काय शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? या रजिस्टरमध्ये शेवटचं नाव आहे राजश्री काळे. ती तुमची बायको आहे का? नाही नाही नाही, ती माझी बायको नाही आहे. काय कसं होईल? तुम्ही मस्करी करताय का? नाही नाही डॉक्टर, ती आत्ता जी आतमध्ये येऊन लगेच बाहेर गेली ना, ती माझी बायको आहे. मी खोटं कशाला बोलेल डॉक्टर? ताई, गोरी मुलगी होती, हिरव्या कलरचा ड्रेस घातला होता. अच्छा, ती. अहो साहेब, ती मुलगी आत येऊन मला फक्त पत्ता विचारून गेली, बाकी काही नाही. काय काय बोलताय तुम्ही? हो, मी खरं सांगते. एक मिनिट, मला अजून एक मदत करता का? त्यासाठी अगोदरच सॉरी बोलतो. ॲक्च्युली ना, तिने मला सांगितलं होतं की तुमच्याकडे तिची ट्रीटमेंट चालू आहे. एकदा प्लीज बघा ना. दिव्या पाटील शृंगारपुरे असं नाव आहे. ठीक आहे, बघतो. थँक्यू.